नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताची व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2025 यांच्या मार्फत जिल्ह्याचा निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे। यामध्ये त्याची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर केलेली आहे। याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा। नोकरी शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल मिळत राहील। तर बघा मित्रांनो, नागपूर जिल्हा ग्रामीण पोलीस शिपाई, लक्षात ठेवायचं नागपूर ग्रामीण यांच्या मार्फत आपली तात्पुरती निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे। बरेचसे विद्यार्थी नागपूर ग्रामीणमध्ये आपला अर्ज भरलेला होता। जर तुम्हाला या निवड यादीवर आक्षेप घ्यायचा असेल तुम्ही 26 मार्च पर्यंत आपले आक्षेप नोंदवू शकता, सायंकाळी 6 वाजेपर्यंत। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी अगोदर कट ऑफ दिलेला आहे, म्हणजे कशा प्रकारे नियुक्ती झालेली आहे। एससी कट ऑफ 131, ओपन कॅटेगरी महिला 121। ठीक आहे, तुम्ही सर्व पूर्ण कट ऑफ या ठिकाणी चेक करू शकता। कोणत्या कास्टचा कट ऑफ कशा प्रकारे लागण्यात आलेला आहे। ओपनचा कट ऑफ 137 पुरुष, महिला 131। ठीक आहे, यामध्ये स्पोर्ट्स पर्सन वगैरे दिलेले आहे। स्पोर्ट्स पर्सन मध्ये 88 मार्क्सवर विद्यार्थ्याची नियुक्ती झालेली आहे EWS कॅटेगरीमधून। तर एक सर्व्हिसमॅन 78 मार्क्सवर या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे। लक्षात ठेवायचं, एक सर्व्हिसमॅनची 78 मार्क्सवर या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे। तर आता ही निवड यादी बघा मित्रांनो, तर हायेस्ट जे मार्क्स आहे ते 143 आहे। ठीक आहे, तर या ठिकाणी तुमचं नाव चेक करायचं, चेस्ट नंबर आणि तुम्हाला मिळालेले मार्क्स। ठीक आहे, किती मार्क्स मिळाले फिजिकल आणि लेखी मिळून या ठिकाणी दिलेलं आहे। तर हे संपूर्ण निकाल मित्रांनो व्यवस्थित चेक करून घ्यायचं। कॅटेगरी वाईज निकाला जाहीर करण्यात आलेला आहे। ठीक आहे, तर नागपूर ग्रामीणमध्ये एकूण 272 जागेची भरती निघालेली होती। बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपला अर्ज भरलेला आहे। तर आता आपण पाहणार आहोत दुसरा जिल्हा कोणता आहे। तर दुसरा जिल्हा आहे नांदेड जिल्हा पोलीस। यामध्ये 199 जागेसाठी भरती निघालेली होती। तर नांदेड जिल्ह्यामार्फत आपला निकाल चेक करून घ्या। यांनी कट ऑफ जाहीर केलेला नाही आहे, आणि डायरेक्ट आपली सिलेक्शन लिस्ट जाहीर केलेली आहे। तुमचं नाव, फिजिकल मार्क्स, एक्झाम मार्क्स आणि टोटल मार्क्स। ठीक आहे, संपूर्ण निकाल मित्रांनो नांदेड जिल्ह्यामार्फत आपला जाहीर केलेला कॅटेगरीनुसार निकाल जाहीर केलेला आहे। ठीक आहे, SC कॅटेगरी वगैरे व्यवस्थित चेक करून घ्यायचं। कॅटेगरीनुसार निकाल जाहीर केलेला आहे। ज्यांना समांतर आरक्षण मिळालेलं आहे त्यांची नियुक्ती या ठिकाणी कमी मार्क्सवर पण झालेली आहे। संपूर्ण निकाल या ठिकाणी दिलेला आहे। तर तुम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये आपली एक्झाम दिली असेल तर आपला निकाला चेक करून घ्यायचा। निवड यादी आणि प्रतीक्षा यादी दोन्ही या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे। मित्रांनो, नंतरच्या जिल्ह्यात धुळे जिल्हा पोलीस, तो धुळे जिल्ह्यामार्फत पण आपली जी आहे निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे। ठीक आहे, धुळे जिल्ह्यामध्ये जर अंतर्गत तुम्ही जर आपला अर्ज भरला असेल, एक्झाम दिलेली असेल, तर आता याची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे। तुम्ही चेक करू शकता। आणि नंतर आहे मित्रांनो पोलीस अधीक्षक कार्यालय अकोला, तर 161 जागा होत्या एकूण, त्याची पण आता निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे। तर कटा तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता कशा प्रकारचा लागलेला आहे। तर आणि यामध्ये त्यांची सिलेक्शन लिस्ट तुम्ही चेक करू शकता। कॅटेगरीनुसार निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर केलेली आहे। तर आता आपण पाहणार आहोत चारही जी यादी आहे हे तुम्ही कशा प्रकारे डाउनलोड करू शकता। तर बघा मित्रांनो, तुम्हाला रिझल्ट डाउनलोड करण्यासाठी काय करावं लागेल, गुगलवर येऊन पोलीस भरती रिझल्ट असं सर्च करायचं। असं सर्च केल्याबरोबर असा इंटरफेस तुमच्या समोर ओपन होणार आहे। या ठिकाणी बघा पोलीस भरती रिझल्ट, पोलीस भरती शारीरिक चाचणी निकाल असा इंटरफेस दिसणार आहे। तुम्हाला यावर क्लिक करावं लागेल। यावर क्लिक केल्याबरोबर तर खाली यायचं। खाली आल्याबरोबर तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण रिझल्टची लिंक पाहायला मिळणार आहे। ठीक आहे, तुम्ही ज्या अंतर्गत आपला निकाल पाहायचा असेल त्या ठिकाणी तुम्ही आपला निकाल चेक करू शकता। ठीक आहे, समजा आपण नवी मुंबईची निकाल पाहिलेला लेखीचा, तर यावर क्लिक हे दिसत आहे। यावर क्लिक केल्याबरोबर नवी मुंबईची वेबसाईट ओपन होऊन जाईल आणि त्या ठिकाणी तुम्हाला ते PDF पण डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध केल्या जाईल। ठीक आहे, तुम्हाला कोणताही निकाल जर पाहत असेल तर या ठिकाणी येऊन चेक करायचा, आपला निकाल तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे। तो व्हिडिओ महत्त्वाचा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।